नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. टेट 2022 विषय अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र आणि घटक आहे शैक्षणिक मानसशास्त्र. या घटकावरील भाग 1 मध्ये आपण काही प्रश्न घेतले होते आणि आज भाग 2 मध्ये आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळून जाईल. तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, मनोवृत्तीच्या 2 पायरीच्या संकल्पनेत 2 पायऱ्या आहेत. तर मनोवृत्तीच्या 2 पायरीच्या संकल्पनेत 2 पायऱ्या कोणत्या आहेत? तर ते आहेत ध्येय आणि ओळख. पर्याय 3. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंब बुद्धिमत्ता ही स्वयंजागरूकता आहे. तर आंतरवैयक्तिक जी बुद्धिमत्ता आहे ती स्वयंजागरूकता आहे. पर्याय 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तिसरा प्रश्न आहे, मानसिक वय आणि कालक्रमवार वय यातील संबंधाचे गुणोत्तर. तर मानसिक वय आणि कालक्रमवार वय यांचे संबंधाचे गुणोत्तर आहे बुद्धिमत्ता भागफल. पर्याय 3. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, ताणतणावाचे प्रतीक आहे. तर ताणतणावाचे प्रतीक काय आहे? मानसिक ताण. मानसिक ताण हे ताणतणावाचे प्रतीक आहे. पर्याय 3. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न काय आहे? शैक्षणिक चित्रपटांबद्दल हे सांगता येते. तर शैक्षणिक चित्रपटांबद्दल काय सांगता येते? तर युद्ध घडामोडींद्वारे चित्रपटांचा शैक्षणिक उपयोग दशकांपासून चालत आहे. पर्याय 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न काय आहे? विज्ञान म्हणून शिक्षणाचा प्रचार करणे ही सर्वोत्तम सेवा आहे. त्याच्या संशोधनाचे मोठे बोध आहे. तर काय आहे मोठे बोध? वर्तणूक आणि त्याचा मूलभूत आधार. पर्याय 1. ठीक आहे. विज्ञान म्हणून शिक्षणाचा प्रचार करणे ही सर्वोत्तम सेवा आहे आणि त्याच्या संशोधनाचा बोध आहे काय? वर्तणूक आणि त्याचा मूलभूत आधार. पर्याय 1. त्याच्यानंतर 7वा प्रश्न काय आहे? वचनबद्धता, चिकाटी, संयम, कष्ट, दक्षता उद्देशाला धरून वर्तन आहे. तर वचनबद्धता, चिकाटी, संयम, कष्ट हे जे आहे ते कोणत्या कौशल्याला धरून वर्तन आहे? तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय 4 उद्योजक कौशल्य. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी काय मानसिक क्षेत्राचा भाग आहे? तर वर्तनशैली ही मानसिक क्षेत्राचा भाग आहे. पर्याय 2. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, उत्तेजक प्रसंगामध्ये जीवने दिलेल्या प्रतिक्रियांच्या रचना ज्या संतुलनाला बिघडवतात त्याला म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? ताण असं म्हणतात. पर्याय 1. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, सामाजिक आदेशांचा आदर आपल्यापेक्षा मोठ्यांसाठी, तरुण आणि गरजूंसाठी वचनबद्धता म्हणजे काय? तर म्हणजे सामाजिक कौशल्य होय. पर्याय 3 योग्य आहे. 11वा प्रश्न आहे, ओढ म्हणजेच मोनियामध्ये खालीलपैकी एक वगळता सर्व आढळते. तर ओढ याच्यामध्ये विनोद जर वगळला तर बाकी सर्व घटक आढळतात. तर याचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय 2 विनोद. तर 12वा प्रश्न काय आहे? POX ही संकल्पना सुचवून मानसरोग तज्ज्ञांचे मत असते की यामध्ये संतुलन असावे. POX ही संकल्पना सुचवून मानसरोग तज्ज्ञांचे मत असते यामध्ये संतुलन असावे. तर कशामध्ये संतुलन असावे? इतर व्यक्ती आणि वस्तू मनोवृत्ती. पर्याय 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे, प्रतिभासंपन्न विद्यार्थी असा असेल. तर प्रतिभासंपन्न विद्यार्थी कसा असेल? तर स्वतंत्रपणे निर्णय घेणारा. ठीक आहे. स्वतंत्रपणे निर्णय घेणारा असा प्रतिभासंपन्न विद्यार्थी असेल. पर्याय 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 14वा प्रश्न, मानसिक क्षमतेत समाविष्ट आहे. तर मानसिक क्षमतेत काय समाविष्ट आहे? स्मरणशक्ती, तर्क, विचार व निर्मितीक्षम. तर ह्या सर्व गोष्टी मानसिक क्षमतेत समाविष्ट आहेत.
15वा प्रश्न आहे, एखाद्याची आपली गुण मनोवृत्ती किंवा व्यक्तिगत प्रक्रिया इतरांना दर्शवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. तर काय म्हणतात? एखाद्याची आपली गुण मनोवृत्ती किंवा व्यक्तिगत प्रक्रिया इतरांना दर्शवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर प्रक्षेपण असं म्हणतात. पर्याय 4. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे, दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या विनंतीला प्रतिसादाला म्हटले जाते. तर दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या विनंतीला प्रतिसादाला म्हटले जाते अनुपालन. ठीक आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या विनंतीला जो प्रतिसाद दिला जातो त्याला काय म्हटलं जातं? अनुपालन असं म्हटलं जातं. 17वा प्रश्न आहे, कुटुंब किंवा संबंधित सत्व यासाठी दुसरे नाव आहे. तर कुटुंब किंवा संबंधित सत्व यासाठी दुसरे नाव काय आहे? तर सामाजिक सत्व. पर्याय 4. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, लोक सहकार्य करतील किंवा स्पर्धा करतील हे निर्धारित करणारा घटक म्हणजे काय? पुरस्कार रचना, परस्पर संवाद, परस्पर भाव. तर हे सर्व घटक आहेत. ठीक आहे. तर हे सर्व पर्याय 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे, मूल्य शिक्षणाचा अर्थ. तर मूल्य शिक्षणाचा अर्थ काय आहे? व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास. पर्याय 4. त्याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे, आक्रमक वर्तनाचा प्रकार आहे. तर याच्यापैकी आक्रमक वर्तनाचा प्रकार कोणता आहे? तर तोंडी आक्रमकता, विरोधी आक्रमकता. हे 2 पर्याय योग्य आहे. तर पर्याय 4 योग्य असणार आहे. 1 आणि 3. ठीक आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, शिक्षण मानसशास्त्र यामध्ये याचा समावेश होतो. तर शिक्षण मानसशास्त्रामध्ये भावनिक, सामाजिक, संज्ञानात्मक या सर्व घटकांचा समावेश होतो. पर्याय आहे वरीलपैकी सर्व. पर्याय 4. त्याच्यानंतर शिकवण्याचे कौशल्य म्हणजे. तर शिकवण्याचे कौशल्य म्हणजे काय? शिकवण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीचे एकात्मिक स्वरूप, वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती, शिकवण्यासाठी हितकारक स्थिती, वरील सर्व. तर वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरक टिंबटिंबशी संबंधित आहेत. तर कशाशी संबंधित आहेत? वर्तणुकीवर देखरेख. पर्याय 1. 24 नंबरचा प्रश्न आहे, मुलांमधील वर्तणुकीच्या अंतःप्रेरणेचे मूळ स्थान आहे. तर मुलांमधील वर्तणुकीच्या अंतःप्रेरणेचे मूळ स्थान काय आहे? अनुवांशिकता. पर्याय 1. 25 नंबरचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीची कौशल्ये आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे काय? बुद्धिमत्ता. पर्याय 1. 26 नंबरचा प्रश्न आहे, एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन टिंबटिंब दर्शवते. तर एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन सुज्ञता, अंदाज, गंभीर मूल्यांकन हे सर्व गोष्टी दर्शवते. म्हणून पर्याय 4 योग्य आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे, प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे काय? तर प्रवृत्ती. पर्याय 3. 28 नंबरचा प्रश्न आहे, साधारणपणे अंतःप्रेरणामध्ये दिसून येतात. तर अंतःप्रेरणामध्ये काय दिसून येतात? खालील ऑप्शनपैकी कोणता पर्याय योग्य आहे? कोणता ऑप्शन? तर मनुष्य आणि प्राणी. साधारणपणे अंतःप्रेरणा ही मनुष्य आणि प्राण्यांमध्ये दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे, अचूक मूल्यांकन, अभिव्यक्ती आणि भावनांच्या नियमनात अंतर्निहित कौशल्य संच म्हणजेच काय? भावनिक बुद्धिमत्ता. पर्याय 1. आणि आजचा शेवटचा प्रश्न, आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे काय? आत्मनियमन. पर्याय 1. तर हे होते आजचे एकूण प्रश्न. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.